स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज. नमः पार्वती पते हर हर महादेव. ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र आणि सर्व देव लोकपाल मिळून भगवान शंकराच्या शिवलोकामध्ये गेलेले आहेत आणि भगवान शंकराची एकाग्र चित्ताने प्रार्थना करून त्यांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतलंय. आणि भगवान शंकरांनीही त्यांच्यावर प्रसन्न होऊन, आशुतोष शिवांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन काय हवंय ते बोला असं सांगितलंय. भगवान विष्णू समोर आलेत आणि म्हणालेत, हे शिव, आपण सर्व काही जाणता. आम्ही कशासाठी आलो आहोत हे तुम्हाला माहित आहे. आम्हाला काय हवं आहे हे तुम्हाला माहित आहे. लेकरू का रडतं आईला कळतं ना, तसा भक्त का त्रासलाय हे देवाला कळतं बरं का. त्याला सांगायची गरज नाही पडत. मग शिवानी सांगितलं की तुम्ही आलात दक्षामुळे. तुमचं असं म्हणणं आहे का की मी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला आहे? नाही, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस माझ्यामुळे झालेला नाही. आता सगळे देव शांतपणे ऐकतायत. खर तर वीरभद्राने जाऊन दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला होता आणि महादेव तर म्हणतायत मी केलेला नाही. अगदी खरं. देवा असं का असं म्हणण्याची आपल्याला सवय लागली हो. देवा असं का करावंस? मी तर सगळं नीट करत होतो. देवा माझ्यासोबत असं का वागलास? देवा माझ्यासोबत तसं का केलंस? देवा मला दुःख का दिली? देवा मला यातना का दिल्या? असा प्रश्न आपण सतत देवाला विचारत असतो. सुखाच्या दिवसात आल्यावर मात्र आपण हे सगळं मी केलं या भ्रमामध्ये असतो. कोण का घडलं तर मी केलं, कशामुळं घडलं तर मी केलं, माझ्यामुळं हे घडलं, अशी आपल्या सगळ्यांची धारणा असते. यासाठी मी एक कथा नेहमी सांगत असतो. ती कथा, एकदा एक व्यक्ती समुद्र किनाऱ्यावर फिरू लागला. त्याच्या सोबत देवही चालत होता आणि त्याच्या पावलाचे ठसे वाळूवर उमटत होते. मी अगदी थोडक्यात सांगतो, फार लांबवणार नाहीये ही कथा इथे. सुखाचे दिवस डोळ्यासमोर तरळून गेले, दुःखाचे दिवस डोळ्यासमोर तरळून गेले आणि त्याने समुद्र किनाऱ्यावर आपल्या पावलांच्या ठस्याकडे बघितलं. सुखाचे दिवस असताना त्याला 4 पावलांचे ठसे दिसत होते आणि दुःखाच्या दिवसात 2 पावलांचे ठसे दिसत होते. त्याने विचार केला, दुःखाच्या दिवसात माझं मी चालत आलो, सुखाच्या दिवसात मात्र देव सोबत चालत होता. देवा तू असं का करावंस रे? देवानी एक कानफटात मारली असेल आणि सांगितलं असेल, अरे शहाण्या नीट बघ, तुझ्या पावलाचे ठसे कोणते आहेत ते. दुःखाच्या दिवसात तुला जे 2 पावलाचे ठसे दिसत आहेत ते तुझे नाहीत, ते माझे आहेत. तुझ्या दुःखाच्या काळात मी तुला उचलून धरलं होतं म्हणून तू दुःखाचा दिवस पार करू शकलास. नाही तुझी काय हिंमत होती दुःखातून पलीकडे जाण्याची? मग त्याला कळलं की अरे, दुःखात देव आपल्या सोबत असतो. आपलं असंच आहे. आपण आलेल्या संकटाला ती देवाने दिली असं समजतो आणि आलेल्या संधीला ती माझ्यामुळे मिळाली, तो माझा पराक्रम आहे, मी केलं, काय मेहनत करावी लागली म्हणून सांगू. आपली बायको सुद्धा फार तसंच बोलते बघा, कसली मेहनत केली यांनी, कसले राबले ते, लोकांना आपल्या मेहनतीचं काही कळतच नाही. जरा संकट येऊ दे, देवा असं का करावंस रे, मला का त्रास द्यावास रे? आलेल्या देवाला महादेव हेच सांगतायत, वेड्यानो, तुम्हाला असं वाटतंय का की दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस मी केलाय? नाही. मनात द्वेष ठेवून कोणतंही चांगलं कार्य करता येत नाही. मनात अहंकार ठेवून कोणतंही चांगलं कार्य करता येत नाही. दक्ष द्वेष आणि अहंकार दोन्हीही ठेवून निघालेला होता. स्वतःविषयीच्या मोठेपणाचा अहंकार दक्षाच्या मनामध्ये होता, तर शिवाविषयीचा द्वेष त्याच्या मनामध्ये भरलेला होता. या अहंकार आणि द्वेषाला घेऊन, उपहासाला घेऊन सत्कर्म करता येईल का? आणि ते कर्म सत्कर्म ठरेल का? त्याचं फळ नीट मिळेल का? नाही मिळणार.
म्हणून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंसाचं कारण कोण असेल तर ते दक्ष आहे, दुसरं कोणी नाही. आणि ज्या ज्या प्रत्येकाला शिक्षा मिळाली आहे ना, त्या त्या प्रत्येकाला या द्वेषाची, दक्षाच्या जवळ राहण्याच्या लाभाची, अशा स्वरूपाची ही शिक्षा मिळालेली आहे. त्यामुळं दक्षाच्या यज्ञाचा विध्वंसाचं कारण दक्षाचा अहंकार आणि द्वेष आहे. देव म्हणाले, कळलं देवा सगळं, आम्हाला सगळं काही कळलंय. मग आता यावर मार्ग हवा. मार्ग कोणता हवा? देवा, दक्षाला जिवंत करा, यज्ञ पूर्ण होऊ द्या, हे सगळं काम पूर्ण होऊ द्या, तुम्हीही या यज्ञात सहभागी व्हा. ते म्हणाले, दक्षाला जिवंत करा हे ठीक आहे, पण दक्षाचं मुंडकं तर वीरभद्राने जाळून टाकलंय, त्याला मी नवीन नाही करू शकत. मग आयुष्यभर द्वेष करायचा नसतो हे कळण्यासाठी मी दक्षाला आता बकऱ्याचं मुंडकं लावीन. ते म्हणले, काय, कशाचंही लावा, करा जिवंत. मग दक्षाला बकऱ्याचं मुंडकं लावायचं ठरवलं, भृगु ऋषीला बकऱ्याची दाढी लावायचं ठरवलं, बाकी ज्यांना काही गेलंय त्यांना नीट करायचं ठरवलं. ते म्हणाले, ठीक आहे, आणा एक बकऱ्याचं डोकं. बकऱ्याचं डोकं आणलं आणि दक्षाच्या मस्तकावर ठेवलं. दक्ष जिवंत झाला. दक्षानं उठून महादेवाची क्षमा मागितली, शिवाची क्षमा मागितली. म्हणाले, देवा माफ करा, मी या सगळ्या अहंकाराने वश होऊन हे सगळं करत आलेलो होतो, मला खरोखर क्षमा करा. मला आता जाणीव झाली आहे, या सगळ्या अहंकारातून मी मुक्त झालो आहे. मला आता आपल्या रूपाची, स्वरूपाचे ज्ञान झालं आहे. त्यामुळं माझ्या यज्ञात आपणही सहभागी व्हावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. मला वरदान द्यावं. आणि देवा, आणखी एक, माझ्या मूढतेमुळं, माझ्यामुळे माझी कन्या सती सुद्धा मी गमावली आहे, तिचं काय करता तेवढंही सांगा. महादेवांनी सांगितलं, दक्षा, मी नेहमी भक्ताच्या प्रेमाने वश होतो, भक्ताच्या अधीन राहतो. महादेव हेच सांगतात, कृष्णही गीतेत हेच सांगतो, माऊलींनी लिहून ठेवलंय, तो वल्लभा मी कांतो. भक्त म्हणेल तसं वागायचं, भक्त म्हणेल तसं. पुंडलिकानं सांगितलं, अरे वीट फेकली आहे, आई बापाची सेवा करतोय, थांबतोस ना, थांबला. युगे 28 विटेवरी उभा, थांबला की नाही. देव भक्ताच्या इतका अधीन आहे की ते म्हणेल ते काम करावं लागतं. जनाबाईंना दळण कांडण करण्यात मदत करावी लागते. अहो, माता अनुसूयेनी 3 देवांना लहान लेकरू करून टाकलं, लेकरू बनून यावं लागतं. देवाला भक्ताच्या अधीन राहावं लागतं. त्यामुळे मी सुद्धा तुमच्या अधीन राहतोय. त्यातल्या त्यात आर्त भक्त, जिज्ञासू भक्त आणि अर्थार्थी भक्त. अर्थार्थी म्हणजे अर्थ काढण्याचा अर्थ समजणारे नव्हे, अर्थ काढण्यात, ज्यांना अर्थ जाणून घेण्याची इच्छा असते. काही जिज्ञासू असतात तर काही आर्त भक्त असतात. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे आर्तता. मीरा आर्तता, राधा आर्तता. आणि या सगळ्या भक्ताच्या मध्ये मला ज्ञानी भक्ताची सुद्धा जास्त आहे. आता मीरा, राधा या ज्ञानी पण होत्या आणि आर्त पण होत्या. मला ज्ञानी भक्त जास्त प्रिय आहे. दक्षा, तू ज्ञानी आहेस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. सगळ्या देवतांना इजा झाली आहे, वीरभद्रामुळे ज्यांना इजा झाली आहे त्या सगळ्या इजा दूर होतील आणि तू सुद्धा पूर्ववत तुझं काम करू शकशील. दक्षा, राहता राहिला प्रश्न सतीचा, तर मी सतीला दिलेल्या वचनाप्रमाणे तिचा पुन्हा एकदा स्वीकार करणार आहे. पण यावेळी ती तुझी मुलगी म्हणून येणार नाही, तर पर्वतराज
हिमालयाची मुलगी म्हणून येईल आणि त्या पार्वतीचा मी स्वीकार करेन. उत्तरेकडे या भरतभूमीच्या उत्तर दिशेला एक उत्तुंग असा पर्वत आहे, जो पर्वत तेजस्वी आहे, समृद्ध आहे, दैदिप्यमान आहे आणि ज्याचं नाव आहे हिमवान, जो हिमाचं ठिकाण आहे म्हणून त्याला हिमालय म्हटलं जातं. आणि या पर्वताला, हिमवान पर्वताला, हिमवान राजामुळे नाव मिळालंय. आणि हाच हिमवान, गिरिराज हिमवान, सगळ्या पर्वतांचा राजा असलेला हिमालय हा आपल्या विविधतेने समृद्ध आहे. म्हणजे इथे तेजस्विता आहे, समृद्धता आहे, तेज आहे. देव, ऋषी, सिद्ध मुनी यांचं आश्रयस्थान आहे. आणि याच पर्वतावर भगवान शिवाचा सुद्धा निवासस्थान आहे. त्यामुळं याची मिजाज काही औरच आहे. हा हिमाचं भांडार आहे, तसा अन्य वेगवेगळ्या धातूंचं सुद्धा भांडार आहे. आणि या हिमवान पर्वताच्या पत्नीचं नाव आहे मेना. आता ही मेना त्याला अशीच बायको म्हणून नाही मिळाली, अशीच बायको नाही म्हणून नाही मिळाली. पुन्हा इथे आता दक्षाचा संबंध येतो. दक्षाच्या 60 कन्या, दक्षाला 60 कन्या, म्हणजे कुठे पहिल्यांदा 60, ते तुम्हाला ही कथा ऐकताना म्हणजे तुम्हाला जे पहिल्यांदा वाटलं होतं ना की काहीतरी का सांगायलाय, काहीतरी का सांगायलाय. नारद, दक्ष, नारदाला शाप, दक्ष वारंवार निर्माण करायचा, नारद त्यांच्या भलत्यात नादाला लावायचा. त्या 60 कन्यांपैकीची एक कन्या म्हणजे स्वधा. आणि या स्वधा नावाच्या कन्येला पुढे 3 कन्या झाल्या. यांची नाव आहेत मेना, धन्या आणि कलावती. याचा उल्लेख मी रामायणाच्या कथेमध्ये सुद्धा छोटासा केलेला आहे. मेना, धन्या आणि कलावती. या कलावती, मेना आणि धन्या म्हणजे साक्षात योगिनीचं रूप. एकदा या श्वेतदीपामध्ये गेल्या आणि या श्वेतदीपामध्ये भगवान विष्णू स्वयं हजर होते. श्वेतदीप म्हणजे, श्वेत म्हणजे सफेद, दीप म्हणजे जिथे द्वीपासारखा प्रकार आहे तिथे जाऊन त्या भगवान विष्णूची आराधना करण्यासाठी गेल्या होत्या. तिथे भगवान विष्णू आले आणि भगवान विष्णू आल्याची जाणीव या तिघींना झालीच नाही. म्हणून या तिघींना सनत कुमारांनी शाप दिला. ते म्हणाले, तुम्हाला तुमच्या योगिनी असण्याचा, सुंदर असण्याचा एवढा गर्व आहे तर जा, आजपासून तुमच्या या सौंदर्यालाच डाग लावतो, तुम्ही नरस्त्री व्हाल, नरस्त्री व्हाल, शिखंडीसारखं नरस्त्री व्हाल, असा शाप दिला. या शापानंतर या 3ही कन्यांनी भगवान विष्णूची आराधना केली, सनत कुमारांची क्षमा मागितली. तेव्हा सनत कुमारांनी सांगितलं की तुम्हाला मी उशाप देतो आहे आणि त्या उशापासोबत अशी एक जबाबदारी देतो आहे की भविष्यात ईश्वरी अवताराच्या सानिध्यात राहण्यासाठी जन्मणाऱ्या अपत्याचं तुम्ही कारण व्हाल, तुम्हाला असेच पती मिळतील. मग काय झालंय? मग या 3ही कन्यांचा विवाह तिघांशी झालाय. या 3 कोण कोण? मेनेचा विवाह झालाय हिमालयाशी, हिमवानाशी. या हिमवानाच्या पोटी जन्माला आलेली कन्या आहे पार्वती. धन्या नावाच्या कन्येचा जन्म झालाय नेपाळ मधल्या राजा जनकाशी. यांची कन्या आहे सीता, जिचा विवाह रामाशी झालाय. आणि कलावती या कन्येचा विवाह वृषभानू नावाच्या वैश्याशी झाला आहे. तो सुद्धा वृंदावनातल्या वृषभानू नावाच्या वैश्याशी झालाय. यांची कन्या आहे राधा आणि या राधेचं प्रेम आहे कृष्णावर. वाक्य बदलतो. कृष्णाचं प्रेम आहे राधेवर. राधेच तर होतच होतं, यालाच जमत नव्हतं राधेशिवाय. कृष्णाचं प्रेम होतं राधेवर. अशा या 3 कन्या
आणि तिघांची पत्नी यातली मेना हिमालयाची पत्नी बनून येते आहे. आणि मग हिमालयाकडे कोणता प्रस्ताव येतोय, काय येतोय ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.